नमस्कार सखींनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाचण्याची आंबवून केलेली आंबील। तर पुढची कृती पाहूयात। साठी मी घेतलेला आहे 1 कप ताक किंवा दही घ्या, ते नाचणीचं पीठ। आता हे आपण दोन्ही एकत्र करून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवणार आहोत। आता हे ताक मी मोठ्या पात्रात ओतून घेत आहे आणि 2 चमचे आपलं नाचणीचं पीठ आहे। आता हे दोन्ही आपण छान मिक्स करून घेऊयात। तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता हे झाकण लावून रात्रभर आपण आंबवण्यासाठी ठेवणार आहोत आणि उद्या सकाळी ह्याची आंबील बनवणार आहोत। पीठ आपलं छान आंबलेलं आहे। आता आपण ते आंबील करायला घेऊया। आता हे मी स्टीलच्या भांड्यामध्ये ओतून घेत आहे आणि ह्याच्यात आपण ॲड करणार आहोत 3 ग्लास पाणी। जवळजवळ 3 ते 4 ग्लास आपले हे आंबील होणार। तर आता पाणी घालून घेतलेलं आहे आणि यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत 3-4 लसणाच्या पाकळ्या। ह्या मी किसून घेतलेल्या आहेत छोट्या किसणीवरती। आणि त्यानंतर घालणार आहोत 1 चमचा जिरं आणि स्वादानुसार मीठ। मीठ फार घालायचं नाही आहे, कारण जास्त मीठ झालं तर ते आपल्याला प्यायला जाणार नाही, त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे। आता आपण हे शिजवून घेऊयात। आता हे गॅसवर ठेवून घेतलेलं आहे। तर जोपर्यंत ह्याला छान उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे फिरवावं लागणार आणि थोडंसं दुर्लक्ष झालं तर ते उतूही शकते, त्यामुळे ते पूर्ण होईपर्यंत आपल्याला असं ढवळत थांबावंच लागतं। तर नाचण्याची आंबील ही खूप 3-4 प्रकारे केली जाते। तर हे आपली आंबवणीची आंबील आहे, रात्री आंबट घातलेली। जर तुम्हाला आंबट आवडत नसेल किंवा आंबवलेलं आवडत नसेल तर सकाळी नुसतं पाण्यात ही पीठ मिक्स करून तुम्ही त्याच्यात मीठ घालून शिजवू शकता। 5 ते 7 मिनटं लागतील आपल्याला। छान 5-6 मिनटांनंतर त्याला छान उकळी येत आहे। उकळी आली तरी 5 मिनटं आपण ते फिरवणार आहोत, छान शिजू देणार आहोत। जर थोडा वेळ त्याला शिजू दिलं तर त्याची टेस्ट एक छान प्रकारे येते। लगेच बंद केलं की मग ते पिठासारखं लागू शकतं, कारण उकळी पटकन येते आंबीलला। तर काही ठिकाणी नाचणी रात्री भिजत घालून सकाळी मिक्सीला लावून सुद्धा केलं जातं। काही जण दुधामध्ये सुद्धा करतात आणि त्याच्यात मग नुसतं मीठ घातलं जातं, थोडीशी साखर घालून केली जाते। काही ठिकाणी मिरी पावडरसुद्धा घालतात। तर खूप 3-4 प्रकारे नाचणीची आंबील बनवली जाते। तर आज मी ही ताक घालून बनवलेली आहे। तर पितेवेळी सुद्धा काही जण याच्यात कोथिंबीर घालतात किंवा काही ठिकाणी कच्चा कांदा बारीक चिरून घातला जातो आणि ही आपल्याला थंडच प्यायची आहे। आणि समजा तुम्ही पावसाळ्यात बनवत असाल तर गरमसुद्धा नाश्त्यासोबत पिऊ शकताय। तर तयार झालेली आहे आपली नाचण्याची आंबील। आता ती थंड झाल्यानंतर आपण सर्व करूया। तर थंड झाल्यानंतर आपण ती ग्लासमध्ये ओतून घेतलेली आहे आणि वरून मी टाकणार आहे थोडासा आपला कच्चा कांदा आणि तो पितेवेळीच टाकायचा आहे। आणि हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवंच तरच घ्या, नाही तर अशी पिली तरी छान लागते। तर तयार झालेली आहे आपली थंडगार पिण्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा दुपारी 12 वाजता पिण्यासाठी अशी नाचण्याची आंबील। तर आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया कमेंट्समध्ये लिहा आणि आवडली असल्यास लाईक शेअर करा। धन्यवाद सखींनो।